नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझे अनुभव या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. माझी शेती माझे अनुभव हा चॅनल आपण जो सुरू केला आहे तो आपल्याला वैयक्तिक अनुभव शेतकऱ्याला आपले स्वतःचे वैयक्तिक अनुभव जे येतं आपल्याला विविध शेताच्यामध्ये पिकामध्ये तंत्रज्ञानामध्ये जे अनुभव आले ते अनुभव दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करण्यासाठी, अनुभव आपल्या इतरांना सांगण्यासाठी हा आपला चॅनल आहे. तर आज आहे जवळपास 10 ऑक्टोबर. तर सप्टेंबरमध्ये काय झालं, भरपूर पाऊस झाला. पाऊस झाल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला तणनाशक फवारता आलं नाही किंवा वावरामध्ये जाता आलं नाही. आता असं सर्वांना गरज आहे की आता लवकर वापस झाल्यानंतर रब्बीचे जे ज्वारी पेरणी, गहू पेरणी, हरभरा पेरणी यासाठी आपल्याला जमीन मशागत करून जमीन तयार करण्याचं काम आहे. जमिनीची पूर्व मशागत करून आपल्याला जमीन पेरणी योग्य करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय आहे, प्रत्येकाकडे आज प्रश्न असा आहे की वावरामध्ये भरपूर तण झालं आहे. पाणी साठल्यामुळं जमिनीला वापसा नव्हता आणि वापसा झाल्यापर्यंत आता तण भरपूर झालं आहे. तर तण आपल्याला मशागत करून तण हे करता येत नाही, तण नष्ट करता येत नाही. त्याकरता आपल्याला एकमेव पर्याय राहतो की तणनाशक फवारणी. परंतु अलीकडे काय झालं आहे, आपण जर ग्लायफोसेट असणारे तणनाशक आणलं, जसं राऊंडअप आहे, ग्लायसेल आहे, याच्यामध्ये काय याची जे परिणामकारक रिझल्ट आहे तो मिळत नाही आहे. नुसतं आपण ग्लायफोसेट फवारलं किंवा राऊंडअप फवारलं, ग्लायसेल फवारलं तर काय होतं, 100% तण जळत नाही. त्याकरता मी आपल्याला एक माझा अनुभव शेअर करतो. आपण पाहू शकता हे शेत जे आहे, मला याच्यामध्ये आता ज्वारी पेरणी करायची होती, पण वापसा नव्हता, भरपूर तण होतं. मी काय केलं, आता तण तर भरपूर होतं, मशागत करणं शक्य नव्हतं, हाताने तण काढणं शक्य नव्हतं. त्याकरता मी काय केलं, प्रयोग केला. जे मिरा 71च्या पुढे असं म्हणजे आपलं ग्लायफोसेट आहे, मिरा 71 अधिक त्यामध्ये 2,4-D तणनाशक आहे. 2,4-D आपण जे गव्हात फवारतो ना, गव्हामध्ये, गहू पिकामध्ये, मका पिकामध्ये जे फवारतो 2,4-D, मी काय केलं, 20 लिटर पंपामध्ये एक मिरा 71ची पुडी अधिक 2,4-D 100 मिली ॲड केलं. आपण पाहू शकता अशा प्रकारे हे जे तण आहे पूर्ण यामध्ये कोरडूचं गवत होते, कोरडूचं गवत आणि पांढरे फुलाचे चिमुकाटे असतात, पांढऱ्या फुलाचं जे गवत आहे ते गवत पूर्णपणे असं जळून हे झालं आहे, नष्ट झालं आहे. तर आपल्याला जर अगदी एकदम रिझल्ट पाहिजे असेल, सर्व तण वापसा येईपर्यंत नष्ट करायचं असेल, जाळायचं असेल, तर